पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 28 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 28. प्रेषितांची कृत्ये अध्याय 28. मिलिता येथे पौल असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हा समजले. तेथील बर्बर लोकांनी आम्हावर विशेष उपकार केले. म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पौलाने काटक्याची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर लोक एकमेकास म्हणाले, हा माणूस घातक आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला वाचू देत नाही. त्याने तर ते जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजेल अगर एकाएकी मरून पडेल ह्याची त्यांनी वाट पाहिली. ह्याची फार वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, हा कोणी देव आहे. तिकडे पुबल्य नावाच्या त्या बेटाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे आगत स्वागत करून 3 दिवस आदराने पाहुणचार केला. तेव्हा असे झाले की पुबल्याचा बाप तापाने व आवरक्ताने दुखनाईत पडला होता. त्याचकडे आज जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याचवर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांस रोग होते तेही त्याचकडे येऊन बरे झाले. तेव्हा त्यांनी आमचा बहुत प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ जहाजावर भरले. रोमचा प्रवास पुढे सुरू. याप्रमाणे 3 महिन्यानंतर अलेक्सांद्रियाचे दयस्कुरे या निशाणीचे एक तारू हिवाळा घालविण्याकरता त्या बेटाजवळ उभे राहिले होते. त्यात बसून आम्ही निघालो. मग सुराकुस येथे वरवा करून आम्ही 3 दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आलो आणि एका दिवसानंतर दक्षिण वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युलास पोहोचलो. तेथे आम्हास बंधुजन भेटले. त्यांनी आपल्या येथे 7 दिवस राहण्याची आम्हास विनंती केली. असे आम्ही रोम येथे आलो. तेथले बंधुजन आम्हाविषयी ऐकून अप्पियाची पेठ व 3 उतारशाळा येथपर्यंत आम्हास सामोरे आले. त्यास पाहून पौलाने परमेश्वराचे उपकार स्मरण केले आणि त्याला धैर्य आले. आम्ही रोम शहरात गेल्यावर जमादाराने बंदिवानास सेनापतीच्या स्वाधीन केले. पण पौलाला त्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर निराळे राहण्याची परवानगी मिळाली. रोममधील यहुद्यांच्या पौल भेटी घेतो. मग असे झाले की 3 दिवसानंतर पौलाने यहुद्यांचे जे मुख्य पुरुष होते त्यास एकत्र बोलाविले. ते एकत्र मिळाल्यावर तो त्यास म्हणाला, बंधुजन हो, मी आपल्या लोकाविरुद्ध किंवा पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुशलेमात बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर मजकडे मरण्यास योग्य असा काही दोष नसल्यामुळे ते मला सोडण्यास पाहत होते. परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले. तरी मला असल्या राष्ट्रावर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही. याकरता तुमची भेट घेऊन तुम्हाबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हास बोलाविले. इस्रायलाच्या आज्ञेमुळे मी या साखळीने बांधलेला आहे. त्यांनी त्याला म्हटले की आपल्या संबंधाने यहुदियाहून आम्हास काही पत्रे आली नाही किंवा बंधुजनातील कोणी येथे येऊन आपणाविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही, अगर काही सांगितले नाही. तरी आपले विचार काय आहेत हे आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हाला योग्य वाटते. कारण या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात हे आम्हास ठाऊक आहे. तेव्हा त्यांनी 1 दिवस नेमस्त करून
त्याला सांगितल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिऱ्हाडी आले. त्यास परमेश्वराच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशाच्या नियमशास्त्रावरून व संदेष्टांच्या लेखावरून त्यांची खात्री करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करीत होता. त्याने जे सांगितले त्यावर कित्येकांनी विश्वास ठेवला व कित्येकांनी ठेवला नाही. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले. तेव्हा पौलाने त्यास एक वचन सांगितले, पवित्र आत्मा यशाया संदेष्टेच्या द्वारे तुमच्या पूर्वजाबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे, या लोकांकडे जाऊन सांगा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु समजणार नाही व पाहाल तर खरे परंतु तुम्हास दिसणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि आपले डोळे त्यांनी मिटले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये आणि मी त्यास बरे करू नये. म्हणून तुम्हास ठाऊक असो की हे परमेश्वराचे तारण विदेशी लोकांकडे पाठविले आहे आणि ते श्रवण करतील. तो असे बोलल्यावर यहुदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. समाप्ती. तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्षे राहिला आणि जे त्याचकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने परमेश्वराच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे.